नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्याला गुणमिलन कसे पाहतात हे आपण एक एक टप्प्यावरती डिटेल पाहत आहोत. त्यामध्ये आपण एका अशा टप्प्यावर आलेलो आहोत की जे 36 मार्कांचं गुणमिलन वधूवर सूचक म्हणजे वधूवर यांचं आपण गुणमिलन करून लग्न करावं का या एका टप्प्यावर येतो. त्या टप्प्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपण जे काही प्रश्न आहेत त्यांचा आपण सखोल अभ्यास करतो आणि मग निर्णय घेतो. त्यामध्ये आज आपण 6 नंबरचा प्रश्न गण म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. आता हा गण हा जो प्रकार काय आहे तर एकूण जे 27 राशी आहेत ह्या 27 राशींचे 3 समान भाग केलेत आणि त्या 3 समान राशींचे भाग म्हणजेच आपले गणविचार. त्यातला एक भाग आहे काही राशी म्हणजे नक्षत्र ही देवगणाची आहेत, काही नक्षत्र ही राक्षस गणाची आहेत आणि काही नक्षत्र ही मनुष्य गणाची आहेत. आता हे गण विचार करण्यामध्ये शास्त्रकाराचा विचार काय असावा तर भागवत असं सांगतं की माणसांचा जर आपण अभ्यास केला तर ती 3 प्रकारची आहेत. काही सत्वगुणी माणसं आहेत ज्यांचे आपण म्हणतो बघा पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे, अशी सत्वगुणी माणसं आजही समाजामध्ये आहेत. काही रजोगुणी माणसं आहेत. म्हणजे काय तर हे एका विशिष्ट टप्प्यावर म्हणजे त्यांना एखादी गोष्टीची हाव असते, मग ती संपत्ती असेल, वैभव असेल, काही लोकांना पॉप्युलॅरिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे, माझं सगळं म्हणजे थोडक्यात काय लाखाला 2-2 लाखानं पेपरमध्ये जाहिरात येणारे हे सगळे रजोगुणी लोक आहेत. संपत्तीच्या मागा लागलेले. 1,00,000 रुपये पगार असताना 25 आणि 30 रुपये आणि 10 रुपये आणि 20 रुपये जर लोकांकडनं माणूस मागत असेल तर तो रजोगुणी आहे. त्याला तेवढी अक्कल नाही की आपण काय करत आहोत. तो मतिमंद या स्वरूपामध्येच मोडला पाहिजे खरं तर. पण आपण ते साहेब काही नाही, मतिमंद आहेस तू, दुसरं काही नाही आहे. मग तिसरा प्रकार आहे राक्षसगणी. हा माणूस माणसात राहण्यास लायकच नाही खरं तर. असा माणूस ज्याला सततपणे कलह, मारामारी, अपशब्द, पशु स्वभाव, इतरांचं कसं ओढावं, आपलं कसं भरावं, इतरांचं वाटोळं कसं करावं, हेच विचार त्याला त्रास देत असतात. ही माणसं म्हणजे राक्षसगणी आहेत. आता प्रश्न असा येतो की एक मुलगी आणि एक मुलगा. बघा, एक मुलगी तिच्या आईवडिलांच्याकडे 20 वर्ष वेगवेगळ्या संस्कारामध्ये राहिलेली आहे. मग त्या आईचे आणि वडिलांचे संस्कार वेगवेगळे असण्याची शक्यता असते. अशा संस्कारामध्ये राहिली. आता ही मुलगी 13-14 वर्षाची होते तेव्हा तिला काही कळायला लागतं. आपण काय करतो, आई कशी आहे, वडील कसे आहेत, बरोबर कोणाचं आहे, चूक कोणाचं आहे, आपण कोणाचं घ्यावं, कोणाचं नाकारावं, हे तिला कळायला लागतं. आणि तिथून मग तिच्या विचार प्रक्रियेला सुरुवात होते आणि तिचं स्वतःचा असा एक पिंड तयार होतो. म्हणजे समजा वडील राक्षसगणी आहेत आणि आई देवगणी आहे. अशी बरीचशी कुटुंब आहेत की ज्यात आई देवगणी आणि वडील राक्षसगणी आहेत. तर मग मुलांना आक्रमकता वाढत असेल, आवडत असेल, बघा तुम्ही चांगल्या देवपूजा किंवा मारामारी नसलेले चित्रपट चालणार नाहीत, पण हाणामारी चित्रपट का चालतात त्याचं कारण तेच आहे. आपल्याला ते बघायला, ऐकायला, वाचायला फार आवडतं कारण आपल्याला ती आवड आहे, आपल्यात त्या असतं आतमध्ये. अशी जी माणसं आहेत त्यांना त्या कदाचित वडिलांची चुकी असली तरीसुद्धा तो आक्रमकपणा आवडत असेल, मग ते आईला दोष देतील. म्हणजे आपल्याला हेच जर समाजामध्ये लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल चुकीच्या गोष्टींचा बरोबर आहे म्हणून तिच्या बाजूला उभारून तिचं समर्थन करणारे, फुकट मोफत वकिली करणारे लाखो मिळतील आपल्याला. ही सगळी कुठल्या प्रकारची माणसं आहेत. मग आपल्याला वाटतं की अरे चुकीचं असताना सुद्धा त्या बाजूला अरे तुम्ही असे, मुळात तो प्रकृतीच तशी आहे, त्याला तो काय करणार आहे. लहानपणापासूनच आपल्यावर संस्कार ते असतील, चुकीच्या बाजूला उभारून त्यांचीच वकिली करायची,
तर हा माणूस त्याच्या आयुष्यभर तेच करतो. तसंच मुलाचं पण होतं. मुलगाही वयानं वाढतो. मग तो साधारणपणे 15-16 वर्षापर्यंतचा आला की त्याला समाज कळायला लागतो, आईवडील कळायला लागतात. मी कोण आहे, माझा पिंड कोणता, बरोबर कोणतं, वाईट कुठलं. 4 मित्रांच्या मध्ये गेला तर त्यात एखादा चांगला मित्र असेल, सद्गुणी, किंवा ज्याला आपण म्हणतो की देवगणी मित्र आहे, सत्वगुणी आहे चांगला, त्याच्यावर चांगले संस्कार आहेत, आणि आपले 4 मित्र वाईट संस्काराचे आहेत, तर ह्याला वाईट संस्काराचे मित्र आहेत ते बरोबर वाटायला लागतात, आणि चांगल्या संस्काराचा मित्र आहे त्याचा हा द्वेष करायला लागतो. आणि मग तो म्हणतो हे अर्थ नाही, निबळट आहे. तर याचा अर्थ असा की आपण काय केलं, आपण 2 एरर आयुष्यामध्ये करतो. टाईप फर्स्ट एरर. काय टाईप फर्स्ट एरर? ॲक्सेप्टिंग ए लॉट ऑफ बॅड क्वालिटी. चुकीचा लॉट आपण स्वीकारतो, आणि त्याचबरोबर दुसरी टाईप सेकंड एरर घेतो. ती म्हणजे कुठली? तर रिजेक्टिंग ए लॉट ऑफ गुड क्वालिटी. चांगल्या प्रकारची माणसं आपल्या आयुष्यातून आपण काढायला लागतो. हाच धोका तुमच्या आयुष्याच्या जगण्याचा दिसतो, आणि मग शेवटी तुम्ही मनोविकृत होण्याची प्रक्रिया सुरू होते. मग हे सगळं जे असतं ते गणविचार याच्यावर अवलंबून येतं. मग आपण माणसं स्वीकारताना आपल्या हातात आहेत, पण ज्या जोडप्याला लग्न करून दिल्यानंतर मुलं होणार आहेत ती कुठल्या स्वरूपाची आहेत, त्यांच्या कुठं हातात आहेत. मग ह्या दोघांच्या विचारांचा, दोघांच्या संस्कारांचा, दोघांच्या रक्तांचा असा सगळा एकत्र तयार झालेला रस हा एकत्र येतो, आणि मग हे मूल तयार होतं. मग हे मूल कुठल्या प्रकारचं असतं हे त्याच्यावरून ठरतं. म्हणून जर चांगली संतती आपल्याला व्हावी असं वाटत असेल तर आपण ह्या गोष्टींचा विचार करावा असं शास्त्रकारांना वाटतं. आता लोकांना आज वाटतं का नाही मला माहिती नाही. चंगळवादामध्ये आज आपण ह्यासल्या सगळ्या गोष्टी विसरलेलो आहोत. आजची वेळ माझी निभावून देते ना, चला आज मुलगी मिळते ना, रिकामं झालं, या स्वरूपाने जर आपण जात असू तर आपला हा सगळ्यात मोठा चुकीचा भाग आहे. म्हणून आपण तो विचार करायचा की आपलं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. मग गण विचार म्हणजे काय, आपण हा लिहिताना इथं भाग तो आपण विचारात घेणार. पंचांगामध्ये 6 मार्कासाठी गण विचार दिलेला आहे. त्यापैकी काही मार्क म्हणजे कसे, एकतर 0 मार्क किंवा 1 मार्क किंवा 5 मार्क्स किंवा 6 मार्क, असे 4च प्रकारचे मार्क आपल्याला मिळू शकतात. मग इथं दिलेला एक भाग असो तुम्हाला, हे टेबल आपल्या या पंचांगामध्ये दिलेलं आहे. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण, दोघांचाही देवगण असेल तर 6 पैकी 6 मार्क, दोघांचाही मनुष्यगण असेल तर 6 पैकी 6 गुण, किंवा दोघांचाही राक्षसगण असेल तर 6 पैकी 6 गुण. परंतु इथे एकाचा राक्षसगण आणि एकाचा मनुष्यगण असेल तर 0 गुण, विवाह शक्यतो टाळा म्हणतात. आणि इथं एकाचा मनुष्यगण आणि हा राक्षसगण असेल तरी टाळा असं म्हणतात. म्हणजे टाळा म्हणण्यामध्ये हेतू काय, तर बघा तुम्ही, राक्षसगणाची मुलगी आणि मनुष्यगणाचा पुरुष ह्यांची संतती कसली तयार होईल. हेच उलटं बघा, मनुष्यगणाची मुलगी आहे पण राक्षसगणाचा मुलगा आहे, तर त्यांच्या संततीवर संस्कार काय होणार, याचा सखोल विचार शास्त्रकारांनी केलेला आहे. आज आपण काय करत आहोत, हे सगळं लाथाडून पुढे जात आहोत, आणि मग होणारी संतती काय असते ही आज आपल्याला कळायला लागलेली आहे. आज कोणत्याही घरामध्ये पैसा मुबलक असेल, सोनं मुबलक असेल, जमीन जुमला मुबलक असेल, पण संततीमुळे आज प्रत्येक घरामध्ये मनोविकृती तयार व्हायला लागलेली आहे. आणि काय करतात मुलं हे जर बघितलं तर आईवडिलांना पुढे जगण्याची आशा शिल्लक राहणार नाही. आजची ही घटना सांगतो 2025मधली. 2050मध्ये जर कदाचित आपण जगलो आणि पाहिलं तर मला असं वाटतं की मुलं होऊच नयेत अशा स्वरूपाच्या मानसिकतेला लोक येतील की काय, असा माझा आज अंदाज आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला की आपण हे करत असताना हे देवगणाचे आहेत ते लोक सत्वगुणी आहेत असं म्हटलेलं आहे, मनुष्यगणाचे आहेत ते रजोगुणी आहेत, आणि राक्षसगणी आहेत हे तमोगुणी आहेत. मग हे तमोगुण राक्षसगुण म्हणजे काय, आपण असा विचार करू. आता हे करत असताना काय करतो आपण, ह्यांच्यामध्ये असलेलं प्रेम, नवरा बायकोंच्यामध्ये, ही येणारी मुलगी आणि मुलगा ह्यांच्यामध्ये कसं आहे. आता एक साधं गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला मागं आपण बघत असू की एखादा माणूस एखाद्या मिमिक्रीमध्ये एक डायलॉग घेतो, आणि तो डायलॉग बाबा एक अमिताभ बच्चन कसा म्हणेल, शत्रुघ्न सिन्हा कसा म्हणेल,
किंवा आत्ताचा एखादा धर्मेंद्र कसा म्हणेल किंवा आत्ताचा एखादा नवीन नट कसा म्हणेल हे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये समजावून दाखवत असे. आपण त्याला टाळ्या वाजवत असू. पण आज तीच परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आहे म्हणजे काय, एक घर आहे आणि एक डायलॉग घेतलेला आहे साधा. तो माणूस त्या बायकोला फक्त विचारतोय, खायला काय करणार आज, पोहे करणार की उपीट करणार, एवढं विचारायचं आहे त्याला. तर देवगुणी माणूस, सत्वगुणी माणूस कसा विचारेल, रजोगुणी माणूस कसा विचारेल आणि तमोगुणी माणूस कसा विचारेल, हे जर अभ्यास केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल ह्यांच्या जिभेवर सरस्वती आहे का गूळ आहे का तंबाखू आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग ह्यांची वाणी ही ह्यांच्या मुलांवर संस्कार करणारी ठरते. आणि मग लोक म्हणतात की आम्ही इतके चांगले कशावरून. हा 10 वेळा विचार करण्यासारखा विषय आहे. 10 वेळा विचार करण्यासारखा विषय आहे. पण आज उलटं झालेलं आहे. आपण चुकीच्या बाबतीत चुकीचंच जगत असतो आणि आपल्याला दिसत नाही आपलं. मग आपण अंध आहोत का मतिमंद आहोत असं वाटावं ही परिस्थिती आहे. आता इथं बघूया आपण काय ते. गण म्हणजेच वर्ग किंवा समुदाय. वर्ग किंवा समुदाय, लोकांचा एक समुदाय किंवा एक वर्ग, याला आपण गण असा म्हटलेला आहे. सत्वगुणी ती देवगणी. लक्षात ठेवा, सत्वगुणी माणसं आहेत त्यांना आपण देवगणामध्ये मोजलं गेलेलं आहे. त्यानंतर रजोगुणी ती मनुष्यगणी. आता हे गुण कशावरून, तर नक्षत्रावरून आले. मग ज्या नक्षत्रात तो जन्मला, त्या नक्षत्रात साधारणपणे तो जन्मला, तो कोणत्या नक्षत्राचा याच्यावरून हे ठरणार. समजा ते नक्षत्र सत्वगुणी असेल तर तो देवगण या स्वरूपामध्ये येईल. रजोगुणी आहेत ती माणसं मनुष्यगणी ठरतात. आणि जे तिसरं नक्षत्र आहे राक्षसगणाचं, त्याला तमोगुणी माणसं असं म्हणतात. म्हणजे तमोगुणी ती राक्षसगणी, हे ह्याच्यावरून गण आलेले आहेत. आता आपण विचार करूया की ही जोडपे कसे. बघा, देवगणी जोडपे असेल तर ते सत्वशील असते. देवगणी जोडपे असेल तर ते सत्वशील असते. आजही तुम्ही मोठ्या राजे रजवाड्यांच्या घरामध्ये जाऊन बघा, आजही 2 वर्षाचं बाळ जरी असेल तरी त्याला 70 वर्षाच्या आजोबा आहो जाहो बोलतात. बघा तुम्ही, काय बाळराजे, दूध पिणार काय, हसलात काय, बाहेर जाऊया का, असं बोलतील. का, तर यांच्यामध्ये सत्वगुणी असे गुण आहेत. आजही बघा तुम्ही, जेवढी लोक मोठी तेवढी आपल्याला त्या बाळाला सुद्धा आदर देताना दिसतील. पण हेच जर तुम्ही राक्षसगणामध्ये बघितलं, राक्षसगणामध्ये तर 20 किंवा 25 वर्षाचा मुलगा 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या वडिलांना, अरे तुरे जा रे, शहाणायस काय लय, मला सांगतोस काय, ते तुझं म्हातारं घेऊन जा, ह्या भाषेमध्ये त्यांच्या वडिलांना आजोबांना ही भाषा बघितली ना तर ही राक्षसगणी आहेत. ही माणसात राहण्याची लायकी आहे का नाही यांची पुन्हा एकदा तपासायला हवी. आपण कोण, आपण बोलतो काय, आपली लायकी किती, ह्या गोष्टी पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. मग ही जर घरात अशी बघत तर समाजामध्ये काय, शाळेमध्ये काय, समाजामधल्या चांगल्या लोकांच्याबरोबर जिथं आपण नोकरी करतो, काम करतो, त्यांना कुठला आदर देणार आहेत. मग तुम्ही जर कोणालाच दिला नसेल तर तुम्हाला कसा मिळेल. राक्षसच का तुम्ही, हे सिद्धच करायचं आहे का. तर ती गोष्ट आपल्याला प्रकृती बाजारामध्ये दिसते. त्यामुळे सांगितलेलं आहे देवगुणी जोडपे ते सत्वशील असते, त्यांचे संस्कार तसे असतात. रजोगुणी जोडपे संपत्ती व वैभव यासाठी नेहमी असमाधानी असते. संपत्ती आणि वैभव यासाठी ही जोडपी नेहमी असमाधानी आहेत. त्यामुळे ती सततपणे सारखं संपत्तीच्या मागे लागलेली असतात. वडील एका जागी नोकरी, सकाळी 7ला जाणार, 5ला येणार, थोडं खाणार, कुठतरी प्रायव्हेट नोकरीला अजून बाजारात, कायसाठी नाही ते पण करतो, तिथून 10 वाजता येणार. आई कुठंतरी सकाळी जाते, संध्याकाळी येते, आल्यानंतर अजून दुसरीकडे जाते. मुलांच्याकडे लक्ष कुठं आहे आमचं. ते काय करतात, ते का आलेल्या पैशात तुमचं भागतं का, हो भागतं, पण आम्ही ते भागवणार नाही. का, आम्ही रजोगुणी आहोत, आम्ही असमाधानी आहोत. किती जरी काय असलं तर आमचं समाधान असू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या मागं लागलो. आणि मग मुलांचं काय होतं आहे, मुलं करतात काय, मुलांची शाळा काय करते, मुलांवर संस्कार काय, मुलं कोणत्या मुलांच्यामध्ये जाऊन खेळतात, मुलं काय शिकतात, मुलांच्या तोंडात काय शब्द आहेत, ह्या चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांच्या मुलं जर एकमेकाला बोलत असतील तर ते काय हाक मारतात हे बघितल्यानंतर समजेल की ह्यांच्या आईवडिलांनी काय संस्कार केलेत, ह्यांच्या तोंडात काय शब्द आहेत एकमेकांबद्दलचे. हे जर बघितलं तर आता आपल्या लक्षात येईल की ही अक्षरशः या राक्षसगणाच्याही पुढची अवस्था आहे.
जी अजून पंचांगात आलेली नाही, या पद्धतीची आज समाजरचना व्हायला लागलेली आहे. राक्षस बरे म्हणावं लागेल या स्वरूपाची आज रचना आहे. हा जर प्रकार बघितला तर संपत्ती आणि वैभव यासाठी, मग संपत्ती आणि वैभवाच्या मागे का राहायचं आपण? यांना विचारलं तर तुम्हाला ते सांगतील आम्ही संपत्ती आणि वैभवाच्या मागे आहेत, त्यात तुमचं भागू शकतं का? हो, पण आम्ही संपत्तीच्या वैभवाच्या मागे का? याचं कारण आहे, तुम्ही एक तर असमाधानी आहात, बरोबर, त्यामुळे त्याच्या मागे, आणि दोन, तुम्हाला आहे त्यामध्ये व्यवस्थित भागवण्याची कला प्राप्त नाही आहे, त्यामुळं मग काय झालेलं आहे तर तुम्ही रजोगुणी आहात. आणि तिसरं आहे राक्षसगणी जोडपे. यांच्यामध्ये काय बघायचं आहे तुम्ही? सततपणे कलह. मग ते कुठं करतात? दारात करतात की घरात करतात की गाडीवर बसलेले आहेत का, कुठं बसमध्ये आहेत का, रेल्वेत आहेत का, स्टँडवर आहेत का, चौकात उभे आहेत का, भाजीला उभे आहेत, कुठं 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 यांची भांडणं बघाल तुम्ही? कुठेही भांडणं आहेत, कुठेही भांडणं आहेत. आणि हा जर प्रकार बघितला तर कलह, मारामारी, चौकामध्ये शाब्दिक युद्ध, एकमेकाला काय म्हणतील, नुसतं शाब्दिक युद्ध हा शब्द जो आहे ना, त्याच्यावर आपल्याला 2 दिवस बोलता येईल इतकं मोठा आहे. तो जो राक्षसगणी पुरुष आहे तो त्या स्त्रीच्या 7 पिढ्यांचा उच्चार, कोण कसं होतं, कोण कसं होतं, तुझे वडील कसे, आई कशी, आजा कसा, बहीण कशी, एवढ्यांचा उल्लेख आणि उच्चार करत असतो. मग मुलांना ॲटोमॅटिक इतिहासाचं सगळं तोंडपाठ होतं. काय पाहिजे, कुठं जाऊन इतिहास शिकायला पाहिजे, तेच आई करते. त्या पुरुषाचा त्याचे वडील, त्याची आजी, त्याची आई, त्याचे मामा, त्याचे काका, त्याच्या बहिणी, या सगळ्यांनी काय काय कृत्य करून ठेवलेली आहेत. ती एवढी केलेली असेल तर एवढी सांगितली जातात. आणि एवढ्यात भांडणं आणि वाद बघितला तर ती मुलं अकाली इतिहासामध्ये 100पैकी 101 मार्क मिळवायला तयार होतात. मग हे कोण तयार करतं? हे शाब्दिक युद्धामधून सगळं तयार होतं. मग ते दोघांची किंमत ठेवणार नाहीत. हा जर प्रकार घरोघरी आहे. कधी शहाणे होणार? शहाणे होण्याचे दिवस संपले. शहाणे होण्याचे दिवस संपले, आपल्या शेण्या पुढे गेल्या, अशी अवस्था आली तरी आपण शहाणे व्हायला तयार नाही. आणि म्हणे शहाणा आहोत का? फार अवघड आहे. राक्षसगणी जोडप्यांची मुलं या स्वरूपाची निपजतात. चोरी, पशु स्वभावाची, निर्दय वृत्तीची असतात ही मुलं. ह्या लोकांना कोणाशी बोलतोय काही कळत नाही. 15 वर्षाचा मुलगा गाडी घेऊन चाललेला, एखादा आजोबा रस्त्यातून चालता येत नाही, हळू चालायला लागलाय, ए म्हाताऱ्या, अरे तुझ्यावर हे संस्कार आहेत, हे संस्कार आहेत? तुझ्या घरात आई वडील आजी आजोबा कोण नाही का? सगळे गेले पुढे का? घरात असंच चालतं तुमच्या? हे जर बघितलं आपण तर हे अक्षरशः निर्दयी वृत्तीचे आणि पशुवृत्तीची माणसं आज आपल्याला बाजारात रोज पावली बघायला मिळतात आपल्याला. त्यामुळं मग हे गड विचार जर नाही बघितले तर या प्रकारची संतती असेल तर तुम्हाला संतती असून देखील पश्चाताप होत राहिला तर संतती का निर्माण केली याचं सुद्धा त्या देवापुढं कोडं राहील. म्हणून एकदा गण विचार हा त्यामुळं अतिशय चांगला विचार शास्त्रकारांनी मांडलेला आहे. आज आम्हाला पटणार नाही, पण जेव्हा वेळ येईल आमच्यावर तेव्हा आम्हाला पटेल. मग आजपर्यंत कधी वृद्धाश्रम नावाचा प्रकार नव्हता, पण आज का आला? याचं कारण ते आहे, ह्या लोकांना हे नको आहेत का? सांभाळणं शक्य नाही का? ह्यांच्यापेक्षा पैसा मोठा वाटतो का? ह्यांच्यासाठी वेळ देणं शक्य नाही आहे का? नाही आहे. म्हणजेच तुम्ही काय आहात? निर्दयी वृत्तीचे आणि पशु स्वभावी झालेला आहात. हे स्पष्ट होत चाललेलं आहे. मग हा जर विचार बघितला तर लक्षात येईल आपल्याला की ज्या गुणांचे जोडपे त्याच गुणांची मुले व्हावयाची, म्हणून गण विचार अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. बघा, सत्वगुणी पालकांची मुले व्यसनाधीन, सत्वगुणी म्हणलेलं मी तुम्हाला, सत्वगुणी पालकांची मुले आपण जर बघितलं तर व्यसनाधीन, आक्रमक आणि गुंड आढळतात. का? सत्वगुणी पालकांची मुले असे का आढळतात? तर हे दोघं सत्वगणी आहेत, पण ते मूळ राक्षसगणी असू शकतं. मग त्याच्यावरच्या संस्कारांचा विचार व्हायला हवा. त्यामुळे चांगल्या मोठ्यांची मुलं हे आपल्याला छान वाटतात, पण प्रत्यक्षात जेव्हा त्यांचे खरे चेहरे समोर येतात तेव्हा मात्र आपल्याला धक्का बसू शकतो. मग जोडपी कसली असावीत आणि संस्कार काय, ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा एकदा तपासल्या गेलेल्या पाहिजेत. मग माळकरी पालकांची मुलं ही नरभक्षक, रोज मांसभक्षक, अंमली पदार्थांचं सेवन करणारी, याशिवाय न राहू शकणारी, आज तर आता कुठल्या पद्धतीनं आपण जगायला लागलेलो आहोत. 8वी 9वी 10वीच्या मुलापर्यंत अंमली पदार्थ पोचले. कायदा ह्याला काहीही करू शकणार नाही आहे. सगळे कायद्याची व्यवस्था, सगळ्या यंत्रणा ह्या सगळ्या आज लाचेत बुडालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची पण मुलं त्यातच आहेत. असं असेल तर आपल्याला संस्कार फक्त तारू शकतील, म्हणून ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहिजेत.
उच्च शिक्षणाची मुलं कशी आहेत? तीच व्यसनाधीन आहेत, मतिमंद आहेत, कोणाची बधीर आहेत, बुद्धिबधिरता दिसतात. मी तुम्हाला उच्च शिक्षितांच्याबद्दल काय बोललो, पुन्हा एकदा मी आक्रमकपणे सांगतो. उच्च शिक्षित जर बघितले आपण तर ह्यांचं जगणं आणि बोलणं यामध्ये फरक असतो. व्यसनाधीनतेवर ज्या माणूस एक तासभर मस्तपैकी चर्चा करतो किंवा वर्गात बोलतो, तो स्टाफरूममध्ये गेल्यावर सिगरेटची पाकिटं संपवत बसतो. काय चाललंय? तंबाखूशिवाय राहू शकत नाही 5 मिनिटं आणि लोकांना व्यसनाधीनतेचे काय करत असतो? धडे देत असतो. हा उच्च शिक्षितांचा प्रकार बघितला तर त्यांचं बोलणं आणि जगणं याच्यामध्ये ही वेगळी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी काय म्हणते? ज्ञानेश्वरी काय म्हणते आणि आपण कसं जगतो हे पुन्हा एकदा बघायला पाहिजे आपल्याला. म्हणून पुन्हा एकदा आपण बघितलं पाहिजे आणि हा विचार पुन्हा एकदा विचार घेतला पाहिजे. धनवानांची मुलं फसवाफसवी, गैरव्यवहार, लपडीबाज ही दिसतात. ह्यांच्यामध्ये सगळा हाच प्रकार, कारण अनावश्यक आलेला पैसा आहे, तो अनावश्यक आलेला पैसा आहे. आणि मग कष्टकरी आणि अडाणी यांची मुलं हुशार, कष्टाळू आणि समंजस असतात. हे बघितल्यानंतर ह्यांच्या पोटात एवढा गोळा उठतो की अरे हे असले आमची कशी मुलं नाही आहेत. मग हे अशी कशी असतील, तर ते कसे आहेत त्यापेक्षा ती मुलं जर समजा देवगणी असतील तर सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. मग ही विसंगती का, याचं चिंतन यातून येतं, याचं चिंतन यातून येतं. मग आपण जर बघितलं तर लक्षात येईल की आपण एक वाक्य नेहमी बोलतो. कोणतं? आपण एक वाक्य नेहमी बोलतो, मी तसा नाही. हे जरी असलं तर माझ्याबरोबरचे कसे आहेत याचासुद्धा माझा अभ्यास असला पाहिजे. जर तो नसेल तर मला त्यांच्याबरोबर राहून एक तर मी तर बिघडेन किंवा ते तर बिघडलेले मला बघायला फार वाईट वाटेल. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी पाहिजेत. जर आपण ह्या गोष्टी करू शकलो नाही तर गण विचार हा इतका सुंदर आणि चांगला विचार असतानासुद्धा आपण तो नाही पाहिला याचासुद्धा पश्चाताप होऊ शकेल. विचार करा आणि पुन्हा बघा की ह्यात सत्य आणि असत्य काय असतं. त्यापेक्षा हे सगळं जे आहे हे आपल्याला रोज बघायला मिळतं आणि रोज आपण घरोघरी बघतो. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा प्रामाणिकपणे विचार ज्योतिषी म्हणून आपण करायलाच हवा. जर नाही केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत असताना आपण मनोविकृत होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं मी काय म्हणतो बघा, आपण गण विचार पुन्हा पुन्हा एकदा समजावून घेतला तर आपला गण कुठला का असाना, निदान आपण देवगणात जायचा प्रयत्न करून छान जगणं ही आपली कर्तव्याची बाजू असली पाहिजे. प्रयत्न करा, छान एकदा वाचा, विचार करा, आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडलं नाही तर पुन्हा पाहू नका. माझी अतिशय कळकळीची विनंती आहे की तुमचं जगणं हे सुंदर करायचं फक्त तुमच्या हातात आहे, बाकी नाही, बाकी कुणाच्या हातात असणार नाही. बघा प्रयत्न करू.